अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यात 10 मंत्र्यांसह 33 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली आहे। तर काही ठिकाणी अजितदादांनी इतरांचे नेते फोडलेत आणि त्यांना पक्षात घेत तो मतदारसंघसुद्धा आपल्याकडे घेत मोठा गेम केलाय। आधी पाहूयात असे कोणते नेते आहेत जे अजित पवारांनी फोडले आणि त्यांना तिकीटही दिले। तर भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि अखेर त्यांनी प्रवेश केला। अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अजित पवारांचे मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत। त्यांचं तिकीट कापून भाजपच्या आयात उमेदवाराला अजित पवार यांनी तिकीट दिल्याने चंद्रिकापुरेंनी अजितदादांना चांगलं सुनावलं। अजितदादांनी पाठीत खंजीर खुपसला याच भाषेत त्यांनी पत्र लिहिलंय। दुसरीकडे काँग्रेसच्या अमरावतीचे आमदार सुलभा खोडके आणि इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर या 2 आमदारांना पक्षात घेत त्या जागाही अजित पवारांनी आपल्याकडे घेतल्या आहेत आणि पहिल्याच यादीत या 2 काँग्रेसच्या आमदारांना देखील उमेदवारी जाहीर केली आहे। अजित पवारांच्या विद्यमान आमदारांचा विचार केला तर आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना अद्यापही तिकीट जाहीर केलं गेलं नाही। आष्टी मतदारसंघावर भाजपच्या सुरेश धस यांनी दावा केलाय। त्यांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे। पंकजा मुंडेंनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती, ती आष्टी संदर्भात होती अशी देखील चर्चा रंगली आहे। ती जागा भाजपला सोडली नाही तर सुरेश धसच घड्याळ हातात घेऊ शकतात आणि निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आजबे सध्या तरी वेटिंगवर आहेत। दुसरीकडे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव पहिल्या यादीत नाही, तिथेही भाजपचे जगदीश मुळीक दावा करतायत। सुनील टिंगरे हे पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात चर्चेतही आले होते। तुतारीच्या चिन्हावर तिथे बापू पाठारे निवडणूक लढवू शकतात। आता अजित पवारांचं तिथे उमेदवार कोण असेल की ती जागाही भाजपला जाईल याची उत्सुकता आहे। निफाडचे आमदार दिलीप बनकर हे देखील तिकिटासाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत। यातील सर्वात मोठं नाव म्हणजे नवाब मलिक। नवाब मलिक हे सध्या अजित पवारांसोबत आहेत। ते मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, पण ते अपक्ष लढतात की घड्याळ चिन्हावर यावरूनही वेगळी चर्चा रंगली आहे। शिवाय नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या देखील अणुशक्तीनगर मतदारसंघात तयारी करत आहेत। त्यांचंही नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले। त्यामुळे मलिक बापलेक हे राष्ट्रवादीची उमेदवारी घेतात की मुस्लिम मतांमुळे अपक्ष निवडणूक लढवतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय सिंदखेड राजा, फलटण, शिरूर, माढा या जागांवरचे आमदार हे शरद पवारांकडे गेलेत, काही जाऊही शकतात। तिथेही अजित पवारांनी अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत। मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवारांसोबत सत्तेत आले होते, त्यांचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे। कळवा मुंब्र्यामध्ये अजित पवारांनी पहिल्याच यादीत उमेदवार दिला आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचं टेन्शन तिथे वाढलेलं आहे। मुस्लिम बहुल कळव्या मुंब्र्यामध्ये अजित पवारांनी मुस्लिम उमेदवार दिल्याने तिथे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वांद्रे पूर्व मतदारसंघातही जिशान सिद्दकींचं नाव जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं नाही। बीड, तासगाव, पारनेर या ठिकाणीही अजित पवारांकडून उमेदवार येणं अपेक्षित आहे, ते पहिल्या यादीत आलेले नाही आहेत। त्यामुळे एकूण पहिल्या यादीतील 38 उमेदवारांव्यतिरिक्त आणखीन 15 ते 20 जागांवर अजित पवारांकडून उमेदवार दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे। आता त्यातून किती जागांवर अजित पवारांना यश मिळतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच जागा वाटप कधी होतं, त्यात अजित पवारांना किती आणखीन जागा मिळतात त्याकडे लक्ष असणार आहे। पण एकूणच पहिली यादी आणि काही विद्यमान आमदारांचं वेटिंगवर राहणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।